आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। 25 जुलैला या देशाच्या तरुणांनी ते करून दाखवलं जे कोणालाही जमलं नाही। मागच्या 12 वर्षात जी सरकार 12 वर्षापासून म्हणत होती की या सरकारमध्ये राजीनामे होत नाही, ही सरकारमध्ये इस्तीफे नाही होते, या देशाच्या जनतेने त्या सरकारकडून राजीनामा घेऊन दाखवला। आणि नुसता घेऊनच नाही दाखवला, सरकारला झुकवलंय, भाग पाडले राजीनामा देण्यावर। आणि ज्या सरकारपासून लोक इतक्या वर्ष घाबरलेली होती, बरेचसे लोक म्हणतात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमच्या आंदोलनातली सगळ्यात मोठा विजय होता। आम्हाला असं वाटतं की आमचा जो सगळ्यात मोठा विजय होता किंवा जेनझीचा जो सगळ्यात मोठा विजय होता तो फक्त राजीनामा नव्हता। या देशात जी भीती निर्माण करून ठेवली होती, दडपशाही निर्माण करून ठेवली होती या सरकारने मागच्या 10-12 वर्षात, ती भीती आता देशाच्या नागरिकातून संपलेली आहे, त्यांच्या मनातून ती भीती संपलेली आहे। आता देशाचे नागरिक रस्त्यावर येतील, सरकारला फक्त प्रश्नच नाही विचारणार, तर गरज पडली तर रस्त्यावर येतील आणि आज एकाचा राजीनामा मागितला, उद्या दुसऱ्यांचे राजीनामे मागतील। तर जी भीती संपवली आहे लोकांच्या मनातली, ती या आंदोलनाची सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे, सगळ्यात मोठी सक्सेस आहे। आता हे आंदोलन, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला, हे आंदोलन नक्की कॉक्रोच जनता पार्टी नक्की आहे काय? कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा काय? तर जसं आम्ही आधीपासून सांगत आलो, तो कॉक्रोच जनता पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे भारताचं स्वप्न पाहिलेलं होतं, त्यांच्या विचारावर चालणारी कॉक्रोच जनता पार्टी असणार आहे। आणि आमची विचारधारा तीच असणार आहे जी देशाच्या संविधानाची विचारधारा आहे। आवर आयडियोलॉजी इज द सेम ॲज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। यात आमचा काहीच डिफरन्स नसणार आहे। आम्ही सेक्युलर आहे, आम्ही लोकशाहीमध्ये भरोसा ठेवतो, वी आर डेमोक्रेटिक पीपल, आणि आम्ही सोशल जस्टिससाठी कायम प्रयत्न करणार आहे। तर ही आमची विचारधारा आहे। आणि आता दुसरा जो मोठा प्रश्न पडलाय लोकांना, पुढे काय कॉक्रोच जनता पार्टीचं, पुढे कॉक्रोच जनता पार्टी काय करणार आहे? तर त्यावर आम्ही जे मागच्या 2 दिवसात चर्चा केली, त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉक्रोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे। कारण की या आंदोलनातून आम्हाला जी गोष्ट शिकायला भेटली ती ही शिकायला भेटली की सध्या जितके काही पक्ष आहेत, जितके काही लोक सरकारमध्ये बसलेले आहेत, ते कुठं ना कुठं आता लोकांपासून डिस्कनेक्टेड झालेले, लोकांचं डिस्कनेक्टेड नाही, ऐकायलाही तयार नाहीये। ज्या देशाची लोकसंख्येमध्ये 65% लोक 35 वयाच्या खालची आहेत, त्या लोकसंख्येबद्दल, त्या युवकांबद्दल कोणीच काही बोलायला तयार नाही। मग तो शिक्षणाचा मुद्दा असो किंवा बेरोजगारीचा मुद्दा असो, संसदेतही त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये, कोणी पार्टी त्यांच्या मीटिंगमध्येही बोलत नाहीये। आणि सरकार तर अशी वागते जसं काही हे काही मुद्देच नाहीये। सरकारला फक्त एकच मुद्दा दिसतो, तो म्हणजे हिंदू मुसलमानचा। पण बेरोजगारी, आर्थिक सिच्युएशन काय आहे आपल्या देशाची, शिक्षाची किती वाईट अवस्था आहे, यावर कोणीच काही बोलायला तयार नाहीये। त्यामुळे आम्ही आता लोकांमध्ये जाणार आहे, लोकांकडून आम्ही समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत। आणि जे मोठे मुद्दे आहेत आमचे, ते एकंदरीत मोठे मुद्दे आमचे हे असणार की पहिला आमचा जो मुद्दा असणार आहे तो एज्युकेशन रिफॉर्म। कॉक्रोच जनता पार्टी ज्या ठराविक मुद्द्यांवर नक्कीच काम करेल, इतरही मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्ही काम करू, पण जे आमचे ठराविक मुद्दे असणार आहेत, पहिला असणार आहे एज्युकेशन रिफॉर्म्स। आज आपल्या देशात शिक्षण अनअफोर्डेबल झालेलं आहे। पहिली दुसरी ज्या मुलांचं ऍडमिशन घ्यावं लागतं त्या मुलांना वर्षाची फीस जी आहे ती 1-1.5 लाख आहे। डोनेशन प्रायव्हेट स्कूलमध्ये द्यावं लागतं ते वेगळं। ज्या परिवाराची तितकी इन्कम नाही, तितकी सेव्हिंग नाही, ते 1-1.5 लाख कुठून देतील? आणि हे झालं स्कूलिंगचं। कॉलेजमध्ये जरी पाहायला गेलं, कॉलेजच्या फीस किती वाढलेल्या आहे, कोचिंगचा एक वेगळं चालू आहे, कोचिंगमध्येही पैसा जातो, कॉलेजच्या डिग्रीमध्ये पैसा जातो। तर आजच्या काळात आपल्या देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं आहे। आम्हाला त्यापासून मुलांना असो किंवा त्यांच्या आई वडिलांना असो मुक्त करायचं आहे। एक असा आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था अशी झाली पाहिजे जिथं जर कोणाला आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचे, इंजिनियर बनवायचे, सायंटिस्ट बनवायचे, तर आई वडिलांना
ते बर्डन नाही वाटलं पाहिजे की आम्ही कुठून करणार आमच्या मुलासाठी हे. एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट असं डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात म्हणलेलं आहे. पण कुठं ना कुठं मागच्या काही दशकात आपल्या देशात एज्युकेशन इज अ फंडामेंटल बिझनेस टू गेन प्रॉफिट्स अशी शिक्षण व्यवस्था झालेली आहे. ते आपल्याला बदलायचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जंतर मंतरच्या आंदोलनात आपण पाहिलं, नीट हा सगळ्यात मोठा मुद्दा होता, कोर इश्यू होता. पण जितके लोक आली तो राग फक्त नीटवर नव्हता किंवा एज्युकेशन सिस्टमवर नव्हता. या देशात संस्थानाची जी हाल झालेली आहे या सरकारच्या अंतर्गत, त्याच्याबद्दलचा तो राग होता. मग तो राग पक्षांविरोधात का असत नाही. सकाळी लोक म्हणतात की आम्ही निवडून कोणाला देतो, संध्याकाळी तो दुसऱ्या कोणत्या पक्षात असतो. सकाळी आम्ही वोट टाकतो एका सरकारसाठी, संध्याकाळपर्यंत दुसरी सरकार बनती. आणि ते नाही झालं तर ईडी सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात. आणि तिथेही मन नाही भरलं तर मग कोर्टात जाऊन पक्षही चोरून घेण्यात येतात. तर याच्यामुळे लोकांचा कुठं ना कुठं भरोसा तुटत चालला आहे, संपत चालला आहे पॉलिटिकल सिस्टमवरनं. आणि दुसरं जे आहे ज्युडिशरी, देशात ज्युडिशरी बद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. ज्या प्रकारे निर्णय येतात, रुलिंग पार्टीच्या फेवरमध्ये जास्त निर्णय येतात. जेव्हा एक सामान्य माणूस न्यायालयात जातो, कोर्टात जातो, त्याला सुनवाई लवकर भेटत नाही. त्याला सांगण्यात येते की नंतर या, तारीख पे तारीख जे आपण म्हणत असतो मजाकमध्ये, पण ती खरी व्यवस्था आहे. पण तिथंच एखादा मोठा बिझनेसमॅन असो, तो कोर्टात जातो, त्याला लगेच हिअरिंग भेटती, अर्जंट हिअरिंग होती, त्याच्यावर लगेच सुनवाई होती आणि त्याच्यावर लगेच ऑर्डर पण येऊन जातो. पक्ष तोडायचे असतील त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय देतो. आमदारांना इकडून तिकडे करायचं असेल त्याच्यावरही कोर्ट लगेच निर्णय देतो. पण जेव्हा सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे तेव्हा कोर्टाकडे वेळ नसतो. तर त्याच्यामुळेही कोर्टाच्या इंटेग्रिटीवर, न्यूट्रॅलिटीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि दुसरं आहे, आता तुम्ही सगळे मीडियाचे साथी खूप सगळे आलेले आहेत, तुम्ही आलेले, तुमचा आम्ही खूप आदर करतो, तुम्ही ग्राउंडवरचे रिपोर्टर आहेत. पण एकंदरीत लोकांचा सगळ्यात जास्त राग जो आहे तो मीडियावर आहे. कारण की हे जे इन्स्टिट्यूशन्स आहे हे अकाउंटेबल का नाही राहिलेले. कारण की मीडियाने त्यांना प्रश्न विचारणं बंद केलेले आहे. मीडिया आता लोकांचा आवाज राहिलेली नाहीये. मीडिया फक्त सत्ता पक्ष जी कोणी पार्टी बसेल तिचा आवाज बनवून राहते, त्यांचं गुणगान करण्यात मीडिया राहिलेली. तर मीडियाला इंडिपेंडेंट बनवणं आणि मीडियाची कुठं ना कुठं क्रेडिबिलिटी वापस आणणं हेही करणं खूप गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत मीडिया इंडिपेंडेंटली वागणार नाही तोपर्यंत सरकारला अकाउंटेबल बनवणं शक्य नाहीये. तोपर्यंत कुठलाही इन्स्टिट्यूशन असो, मग ते कोर्ट असो, इलेक्शन कमिशन असो किंवा इतर पॉलिटिकल पार्ट्या असो, त्यांना अकाउंटेबल बनवणं शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर जो एक सगळ्यात मोठा मुद्दा असेल ज्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाहीये, जसं मी आधी सांगितलं की आपल्या देशात 60% लोक 35च्या वयाच्या खालची आहेत. आणि त्याच्यामुळं बेरोजगारीमध्ये सगळ्यात जास्त मार जे खात आहेत ते हेच लोक खात आहेत. जंतर मंतरवर फक्त स्टुडंट्स नव्हते, जंतर मंतरवर बेरोजगार लोकही खूप होते. कोणाचं स्वप्न नसतं की मी मोठा झाल्यावर स्विगीचा डिलिव्हरी बॉय झालो पाहिजे, कोणाचं स्वप्न नसतं मी मोठा झाल्यावर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय झालो. पण त्यांना ते मजबुरीमध्ये करावं लागतंय, कारण की आपल्या देशात जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीये. आणि ज्या लोकांना जॉब भेटतायत त्याच्यात घर चालवणं शक्य नाहीये. घर कसे चालवतील, फॅमिलीला कसं सांभाळतील, मुलांचं शिक्षण कसं करतील. तर बेरोजगारी हा खूप मोठा मुद्दा आहे. जेवढे बेरोजगार आहे त्यापैकी 80% बेरोजगार असे आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहे. तर आपल्या देशाच्या तरुणांना असं वाटतंय की आज आम्ही शिकून काही चुकी केलेली आहे का. कारण की जे लोक शिकले नाही, जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहेत, ते निर्णय घेत आहेत. पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली. कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय, अशिक्षित लोक ठरवत आहेत. आणि त्यामुळे बेरोजगारी हा मुद्दा आता आम्हाला केंद्राचा मुद्दा बनवायचा आहे. देशात कुठलेही पॉलिटिकल डिस्कशन असू दे, इलेक्शनचं डिस्कशन असू दे, बेरोजगारीला तुम्ही आता अजून जास्त इग्नोर करू शकत नाही. बेरोजगारी, युवकांशी शिक्षणाचा मुद्दा आणि बेरोजगारी मुद्दा हा पॉलिटिकल डिस्कोर्स आता असलाच पाहिजे. तुम्ही अजून इग्नोर नाही करू शकत याला. आणि आता जर तुम्ही इग्नोर केलं तर जेनझीनी दाखवून दिलेले ते रस्त्यावर येतील. त्यानंतर जो आमचा अजून एक अजेंडा असणार आहे कॉक्रोच जनता पार्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी, जे आम्ही म्हणलेले, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की कुठली एक ऑर्गनायझेशन किंवा कुठला एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तर तो तुमच्याशी खोटं बोलतोय. असंच खोटं देशाला 2014 मध्ये बोलण्यात आलं होतं की आता एक व्यक्तीला निवडून दिलं की आता हा आपला देश एकदम डेव्हलप नेशन होऊन जाईल,
काशीचा क्योटो होऊन जाईल, पण काशीचं काय झालं, काशीची काशी झालेली आहे. तर ते आपण पाहिलेलं आहे आता. त्यामुळे आम्ही ती चुकी करणार नाही. आम्हाला माहिती आहे कुठली एक संस्था किंवा कुठली एक ऑर्गनायझेशन, कुठलाही एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नाही शकत. त्यामुळे आम्ही ते कुठंच क्लेम करणार नाही. आम्ही जे करणार आहे की ज्या ज्या लोकांनी आम्हाला जंतर मंतरवर समर्थन दिलं, जेवढे ऑर्गनायझेशन्स आले, जेवढे एनजीओज आले, जेवढे सोशल ऍक्टिव्हिस्ट आले, सिव्हिल सोसायटीज आले, त्या सगळ्यांशी आम्ही एक कोएलिशन बिल्डिंग करणार आहे. कारण की आम्हाला एक वाटतं आता आपल्या देशाला गरज आहे सगळ्यांनी त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीजच्या वरती उठून, त्यांच्या दुसऱ्या काही आयडिओलॉजी असतील त्याच्यावरती उठून नागरिक म्हणून एकत्र येऊन देशात सुधार आणायची गरज आहे. ते हे आमचा एक मोठा मोठा अजेंडा आहे येणाऱ्या काळासाठी. दोस्तों, जब हम लोगों ने जंतर मंतर में एक ऐतिहासिक प्रोटेस्ट किया था एंड देश भर भी जब हम लोग गए थे, हम लोग का एक संकल्प था कि इस मूवमेंट में हम लोग ज्यादा से ज्यादा लोगों को आवाज देना चाहते हैं, मंच पे लाना चाहते हैं एंड उनके जो दुख दर्द पीड़ा है, आक्रोश है युवाओं के अंदर, वो हमारे मंच के थ्रू लोगों तक पहुंचे, ये बात सरकार तक बात पहुंचे. हमने शुरू में ही बोला था ये एक लीडरलेस मूवमेंट है. हर इंसान जो जंतर मंतर आया, हर इंसान जो इस प्रोटेस्ट के साथ जुड़ा, भले ही वो ग्राउंड पे हो या ऑनलाइन हो, वो अपने राइट में एक लीडर है. तो इसी स्पिरिट में हम लोग यहां से डिक्लेयर करना चाहते कि हम लोग एक मेंबरशिप ड्राइव चलाना चाह रहे हैं. ज्यादा से ज्यादा लोग जुड़े. हमारा जो ऑनलाइन वेबसाइट है cockroachjntaparty.org/join, इस पे आप रजिस्टर करिए. स्टूडेंट्स, यंग प्रोफेशनल्स, वर्कर्स एंड सारे सिटीजन्स हमारे साथ जुड़िए, कॉकरोच जनता पार्टी से जुड़िए एंड अपनी आवाज को बुलंद करिए. हम सबकी आवाज तब बुलंद होगी जब हम सारे लोग यूनाइटेड होंगे. हम चाहते हैं कि हर एक नागरिक, हर एक युवा जो हमारे ये जो इश्यूज हम लोगों ने बोले उसको अगर केयर करता है, अगर उसके बारे में परवाह करता है, तो उसको एक डायरेक्ट स्टेक मिले एंड हम वो स्टेक देना चाहते हैं ये मेंबरशिप ड्राइव के थ्रू. तो सभी से अपील है कि आप QR कोड स्कैन करें या तो हमारे वेबसाइट पे जाए एंड वहां पे आप रजिस्टर करिए. साथ साथ हमें कुछ रिपोर्ट्स भी आए दोस्तों कि कहीं जगह कुछ लोग कुछ फंडिंग का ड्राइव चला रहे हैं. हम यहां से क्लियर कर देना चाहते कि कॉकरोच जनता पार्टी अभी कोई भी फंड्स एक्सेप्ट नहीं कर रही है, कोई भी किस्म का क्राउड फंडिंग कैंपेन नहीं चला रही है. तो लोग जो दूसरे संस्थानों से जुड़ रहे या ऐसे कैंपेन से जुड़ रहे वो सावधान रहे. पूरा उनका बैकग्राउंड चेक करिए एंड वेरीफाई करिए कि ये क्या है एग्जैक्टली, क्योंकि हम लोग ऐसा कुछ ऑफिशियली नहीं चला रहे कहीं भी. तीसरा चीज जो हमें एड्रेस करना है दोस्तों, वो हमें इतने बहुत सारे क्वेश्चंस आए प्रोटेस्ट के दौरान भी एंड प्रोटेस्ट के बाद भी. इंस्टाग्राम के थ्रू, ट्विटर के थ्रू, सोशल मीडिया, हम लोग जो लोगों से मिल रहे हैं वो सब हमें पूछ रहे हैं कि कॉकरोच जनता पार्टी क्या है और क्यों. क्योंकि हमने डिक्लेयर किया कि पब्लिक प्रेशर ग्रुप बनना है, तो पब्लिक प्रेशर ग्रुप क्यों बन के रहना है. तो हम ये बता देना चाहते हैं दोस्तों कि हम जानते हैं कि लोग चाहते हैं, युवा चाहती है कि कॉकरोच जनता पार्टी एक पॉलिटिकल पार्टी बने. लेकिन इस टाइम पे जिस किस्म के हालात है इस देश में, इस हालात में एक और पॉलिटिकल पार्टी बनना कोई यूजफुल नहीं होगा, ऐसा हमें लगता है. क्यों? क्योंकि जैसे अभिजीत ने भी बोला, आपने भी पढ़ा, ईडी यूज करके, सीबीआई यूज करके, आईटी यूज करके जो अभी एग्जिस्टिंग पॉलिटिकल पार्टीज है उनको भी तोड़ा जा रहा है. आपका जो वोट है उसका कोई महत्व नहीं बच रहा है, क्योंकि वो डिसाइड कर रहे हैं कि वोट कौन देगा एंड सरकार किसकी बनेगी, एमपीज किस पार्टी में जाएंगे. तो इंस्टेड ऑफ फोकसिंग आवर एनर्जी इनटू मेकिंग अ पॉलिटिकल पार्टी, हमारा एनर्जी वहां पे यूज करने से बेटर होगा कि हम लोग ग्राउंड पे जाए, लोगों से जुड़े, लोगों का दुख दर्द पीड़ा आक्रोश ये समझे एंड उनके लिए काम करे. वहां से रिफॉर्म्स निकले, ग्रास रूट लेवल पे एक अकाउंटेबिलिटी का कल्चर बने एंड वहां पे अवेकनिंग हो. तो हमारा एनर्जी वहां बेटर होगा इस टाइम पे. तो हम लोग ये डिक्लेयर करना चाहते हैं, क्लैरिफाई करना चाहते हैं कि इस टाइम पे हम लोग कोई पॉलिटिकल पार्टी नहीं बनाना चाहते, इसको एक पब्लिक प्रेशर ग्रुप की तरह चलाना चाहते.
युवाओं के पास जाना चाहते हैं एंड इसलिए हम लोग ये कैंपेन भी कर रहे हैं। तो जितने भी अभी बातें हुई उसके लिए आप समझ सकते हैं कि हमें एक बेसिक संगठन की, बेसिक ऑर्गेनाइजेशन की दरकार है। तो हमें बताते हुए बहुत खुशी हो रही है कि सीजेपी की नेशनल वर्किंग कमेटी ने, एनडब्ल्यूसी ने, जो पहली लेयर ऑफ नेशनल लीडरशिप है उसको रेटिफाई किया है। मैं चाहूंगा कि आप सभी के नाम नोट करें, लेकिन उनकी उम्र जरूर नोट करिएगा, क्योंकि एक बहुत ही यंग टीम आगे चल के सीजेपी को लीड करेगी। तो फाउंडर, नेशनल कन्वीनर अभिजीत दीपके 30 इयर्स ओल्ड, मैं आशुतोष रांकौर, सौरभ दास, मैं 30 वर्षीय और सौरभ 27 वर्षीय, हम लोग को कन्वीनर्स रहेंगे। उसके अलावा अजिंक्य शिंदे ओवरऑल संगठन इंचार्ज, एग्जीक्यूटिव हेड होंगे हमारे संगठन के, 35 वर्षीय हैं। दीपक बालियान जी सेकंड इन कमांड, संगठन को इंचार्ज रहेंगे। ये लोग मिलकर पूरे देश भर में किस तरह से हमारे संगठन को बढ़ाया जाए, किस तरह से हमारी कार्डर बिल्डिंग की जाए, वो आने वाले समय में करेंगे। इसके अलावा आफरीन नवाज जी 34 वर्षीय नेशनल सेक्रेटरी, वो आज कुछ पर्सनल कारणों से यहाँ पर मौजूद नहीं है। वो पूरा हमारा सेक्रेटेरिएट मैनेज करेगी, जितने भी हमारे ऑपरेशंस है, लॉजिस्टिक्स है, वो हैंडल करेंगी। मीडिया लीड, मीडिया के बंधु स्पेशली ध्यान दें, विजय रेड्डी मलंगी 30 इयर्स ओल्ड, ओवरऑल मीडिया कोऑर्डिनेटर रहेंगे। जो भी फ्यूचर प्रेस ब्रीफिंग्स होंगी, मीडिया इंटरव्यूज होंगे, आप सभी लोग विजय के टच में रहें। रत्ना को आप सभी लोग जानते हैं, रत्ना सिंह अगेन 31 इयर्स ओल्ड, हमारा पूरा लीगल सेल रत्ना की टीम लीड करेगी। पूरे देश भर में हम लोग मिलकर लॉयर्स का एक कलेक्टिव बनाएंगे, जो आगे जाकर जितने भी हमारे इवेंट्स हैं, प्रोटेस्ट हैं, उनको लीगल प्रोटेक्शन प्रोवाइड करेंगे। रत्ना की पूरी टीम ऑलरेडी जो भी अभी सरकार से लीगल केसेस को लेकर अंडरस्टैंडिंग थी, उस पर लगातार काम कर रही हैं। इसके अलावा रिसर्च एंड पॉलिसी लीड 29 वर्षीय वैष्णवी गौड़, वैष्णवी आज मौजूद थी लेकिन कुछ इमरजेंसी के कारण उन्हें जल्दी निकलना पड़ा, वो हमारी पूरी रिसर्च और पॉलिसी टीम को लीड करेगी। डिमांड चार्टर से लेके आगे जाकर जो भी हमारे पॉलिसी डॉक्यूमेंट्स होंगे, हमारे विजन डॉक्यूमेंट्स होंगे, वो वैष्णवी और उनकी पूरी टीम हैंडल करेगी। रोहन देश पांडे 31 वर्षीय टेक्नोलॉजी लीड रहेंगे। एक डिजिटल टीम है, एक डिजिटल प्लेटफॉर्म है, तो हमारी वेबसाइट से लेके जितने भी हमारा डिजिटल सेटअप है वो रोहन और उनकी टीम हैंडल करेंगे। फाइनेंस लीड योगेश इंगले 33 वर्षीय, जितना भी हमारे फाइनेंशियल ऑपरेशंस होंगे, आगे जाके जल्द ही हम लोग हमारा जो भी फंड रेजिंग कैंपेन है, क्राउड फंडिंग कैंपेन है, उसके बारे में भी आप लोग के साथ डिटेल शेयर करेंगे, वो योगेश इंगले देखेंगे। इसके अलावा हमने संगठनात्मक गतिविधियों के लिए पूरे देश को 5 जोन्स में डिवाइड किया है। इन सभी जोन्स में जो रेस्पेक्टिव स्टेट्स हैं, चाहे वो नॉर्थ के हों, सेंटर के हों, वो आएंगे। और हर जोन के लिए अभी हम लोग एक जोन इंचार्ज डिक्लेयर कर रहे हैं, जो अपने अपने जोन में संगठनात्मक गतिविधियों को आगे बढ़ाएंगे। अभी के लिए नॉर्थ जोन का एडिशनल चार्ज दीपक बालियान जी के पास रहेगा, साउथ जोन का चार्ज विजय रेड्डी मालंगी के पास रहेगा, ईस्ट और नॉर्थ ईस्ट जोन 35 वर्षीय अंकित भारद्वाज जी देखेंगे, और वेस्ट जोन 33 वर्षीय योगेश इंगले देखेंगे। तो हम सभी लोगों को बहुत बधाई देते हैं और हम उम्मीद करते हैं कि जो उम्मीद सीजेपी ने पिछले 2 महीने में देशवासियों को दी है, हम उस पर आगे भी खरा उतरेंगे। आगे चलकर हम देश भर में, देश के हर शहर में, देश के हर गांव में अपने संगठन को आगे बढ़ाएंगे। हम चाहते हैं कि देश का हर युवा कॉकरोच जनता पार्टी के इस आंदोलन के साथ जुड़े और मिलकर जो चीज हमने 2 महीने में कर दिखाई है, वही चीज आने वाले समय में भी हम लोग करते रहें। देश निर्माण की इस गतिविधि में हम आप सबसे अपील करते हैं, सभी लोग साथ आए, मिलकर इस देश को बचाएंगे, मिलकर इस देश को आगे बढ़ाएंगे। बोलल्यावर की राजकारणातून सोल्युशन्स निघतात, पण जिथं पॉलिटिकल पार्टीज सर्व्हायव्हलसाठी स्ट्रगल करतायत, जिथं तेच एकंदरीत स्ट्रगल करतायत की किती वर्षापर्यंत त्यांचं अस्तित्व असू शकतं, त्या सिच्युएशनमध्ये अशा वातावरणात पॉलिटिकल पार्टी काढणं सध्या सोल्युशन नाहीये। आता जी गरज आहे ती एका पब्लिक मुवमेंटची आहे। जर राजीनामा घेऊ शकतो, आम्ही जे डिमांड चार्टर दिले त्याच्यावरही सरकार तयार होतीये, त्याच्यावरही आमच्या गोष्टी चालू आहेत, जे आम्ही रिफॉर्म्स पुश केलेले, तर आता आंदोलनातूनच कुठं ना कुठं पुशबॅक करावं लागणार आहे।
हे ऑर्गनायझेशन असेल, राष्ट्रीय केवळ मुवमेंट म्हणून हे पुढे जाणार आहे. हा एक संघटना म्हणून पुढे अस्तित्वात येणार आहे, ऑर्गनायझेशन म्हणून की केवळ मुवमेंट चळवळ म्हणून. संघटना म्हणून पुढे येणार आहे आता. तुमचे हे जे सगळे मुद्दे आहे हे सगळे राजकीयच आहे, फक्त तुम्हाला राजकीय रंग स्वतःला लावून घ्यायचा नाही असं दिसतंय. सर, जी देशाची अवस्था आहे ती कशामुळे आहे? ती राजकीय डिसिजनमुळेच आहे ना. या देशात अराजकीय असं काहीच नाही. आपण आपल्या डोक्यातून हा विचार काढून टाकावा की पॉलिटिकल आणि ए पॉलिटिकल सारखं काही असतं. प्रत्येक गोष्ट जी तुमच्या घरात येते, तुम्ही विकत घेता, त्याचा जो प्राइस असतो, त्याची जी किंमत ठरते, ते कोण ठरवतं? राजकीय लोकच ठरवतात संसदेत बसून. तर सगळ्याच गोष्टी राजकीय आहेत आणि त्याच्यामुळे आमचं जे आंदोलन आहे तेही राजकीय असणार आहे. एक राजकीय पक्ष आम्ही नसणार आहे, आम्ही एक सोशल मुव्हमेंट असणार आहे आणि एक ऑर्गनायझेशन म्हणून आम्ही पुढे जाणार. देशव्यापी दौऱ्याचं स्वरूप आणि लोकांशी संवाद कसा असणार आहे ते आम्ही लोकांना सांगू. सर, क्या बोलती पब्लिक नावाचं आमचं एक नॅशन वाईड कॅम्पेन असणार आहे. आम्ही प्रत्येक राज्यात जाणार आहे आणि तिथं आम्ही लोकांशी डायलॉग करू. तिथं त्यांच्याकडून आम्ही समजून घेऊ त्यांच्या प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत. एक मिनिट. थोडं हिंदीवाल्यांशी बोलतो मी. लगेच निवडणुका आहेत 5 राज्याच्या. आताचा परवा 2 दिवसापूर्वी निकाल लागला, त्याचा ह्या आंदोलनाचा इम्पॅक्ट सुद्धा दिसला. या पुढच्या महिन्यात 2-4 महिन्यामध्ये निवडणूक होणार, त्याचाही परिणाम होईल. त्यासाठी ही मुवमेंट असल्याचे बोललं जातं. नाही, तसं काही नाही. हे बघा, आमचं जे आहे, आम्हाला पॉलिटिकल डिस्कोर्स चेंज करायचा आहे. निवडणुका होऊ द्या, ज्या पक्षाला लढायचं आहे ते लढतील, पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कुठं ना कुठं आता जे युथचे मुद्दे आहेत त्याच्या सेंट्रिक तुम्हालाही काम करावं लागेल आणि आम्ही त्यांना भाग पाडू ते करण्यासाठी. हमें हमारी 3 दिन पहले बहुत डिटेल्ड डिस्कशन हुआ था. अभिजीत भी उस समय कॉल पे था. वहाँ के छात्रों से बहुत डिटेल में, विस्तार में हमने उनकी समस्या समझी है, क्या उनकी डिमांड्स है उनको बहुत डिटेल में समझा है. सीजेपी की पूरी टीम झारखंड में जो भी हमारे साथी प्रोटेस्ट कर रहे हैं उनके समर्थन में खड़ी है. हम झारखंड की सरकार से मांग करते हैं कि उनकी सभी डिमांड्स को एक्सेप्ट किया जाए. आज जब हम ये बात कर रहे हैं, सीजेपी की तरफ से एक डेलीगेशन रांची पहुंच रहा है. वो वही सभी प्रोटेस्टिंग छात्रों से मिलेंगे, उनकी बात समझेंगे, उनका साथ देंगे और उनको जिस भी प्रकार का सपोर्ट चाहिए होगा सीजेपी की तरफ से मुहैया कराया जाएगा. और जल्द ही हम लोग भी झारखंड जाकर प्रोटेस्टिंग छात्रों के साथ आणि सोनम सर आमची मेंटर असणार आहेत. जसं जंतर मंतरवर त्यांनी आम्हाला गाईड केले, ते आमचे एक मॉरल कंपास होते आणि पुढे जाऊन ते आमचे मॉरल कंपास असणार आहे. कारण की हे जे आंदोलन जे मोठं झालं ते सोनम वांगचूक सरांशिवाय झालं नसतं. एका प्रकारे त्यांनी आपला जीव धोक्यात टाकून या देशाला जागरूक केलेलं आहे आणि त्यामुळे सोनम सरांचं मार्गदर्शन आम्हाला अतिशय गरजेचं असणार आहे. विरोधी पक्षांनी आम्हाला समर्थन दिलं म्हणजे आम्ही काही इलेक्शनमध्ये कंटेस्ट नाही करते. विरोधी पक्षांनी जे समर्थन दिलं ते मुद्द्यावर दिलं की शिक्षणाचा जो मुद्दा होता, नीटमध्ये ज्या मुलांच्या आत्महत्या झाल्या होत्या त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे. आणि विरोधी पक्ष जे होते त्यांनी पण कुठेही याला पॉलिटिकल कलर नाही दिलं जंतर मंतरवर आल्यावर. आणि आम्ही जे त्यांना म्हणलं होतं की इथे येऊन तुम्ही आम्हाला मुद्द्यांवर समर्थन करा, तुमचे पार्टीचे झेंडे आणू नका, तुम्ही स्वतःचं प्रमोशन करू नका, आणि तो शब्द त्यांनी पाळला. तर मुद्द्यांवर ते समर्थन होतं, कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन मुद्द्यांवर. सत्ता किसी की भी हो, किसी भी राज्य में हो, हम उनके खिलाफ बोलेंगे क्योंकि हमारा जो स्ट्रगल है सर, वो सिस्टम बदलने के लिए, सिस्टम को बेहतर करने के लिए.